श्रीकृष्ण बँड अंमळनेर, स्वामी कृष्णा बँड घोडगाव। नमस्कार मित्रांनो, जय खानदेश। तर मित्रांनो, पुन्हा एकदा आलोय आपण विश्वकर्मा वेल्डिंग सुवर वेडोदा या गावामध्ये। तर मागे पाहू शकता तुम्ही श्रीकृष्ण बँड म्युझिकल आणि स्वामी कृष्णा बँड। तर मागच्या टाइमला आपण बघितलं होतं, बरेच काम आता झालेलं आहे, पुन्हा एकदा आलोय आपण। तर तुम्ही मागे पाहू शकता गाडीचं काम, आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवू। तर चला बघूया। तर मित्रांनो, या ठिकाणी श्रीकृष्ण बँड अंमळनेर आणि स्वामी कृष्ण बँड घोडगाव, तर दोघी बँडचे गाडीचे काम तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे चालू आहे। मित्रांनो, आता अगोदर आपण श्रीकृष्ण बँडचे काम बघून घेऊ, त्यानंतर आपण स्वामी कृष्ण बँडचे काम बघू। आपण संपूर्ण काम तुम्हाला श्रीकृष्ण बँडचं दाखवतो। मित्रांनो, या वर्षी यंदा श्रीकृष्ण म्युझिकल बँड मध्ये असणारे 60 CRP आणि 36 बेस, खूप खतरनाक। तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण गाडीच्या आतमध्ये जाणार आहे, आणि गाडीच्या आतमधून कसा व्हिडिओ दिसतो, कशा प्रकारे डिझाईन दिसते, तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी। तर चला। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डायमंड शेप मध्ये गाडीची डिझाईनला शेप दिला आहे, आणि तसेच प्रकारे गाडीची डिझाईन अतिशय खतरनाक रूप दिसत आहे गाडीचे, आणि जनरेटर वगैरे पण ठेवले गेलेलं आहे, आणि बरेच काम आता चालू आहे। अजून पण काम लवकरच तयार होऊन जाईल असं वाटत आहे। तर तुम्ही मागे पाहू शकता, ही बँडची बॅक साईड आहे, आणि या प्रकारे तुम्हाला दिसत असणार की मोकळं डिझाईन आहे असं, पण तसं काही नाही। बाकी गोष्ट सिगरेट ठेवलेली आहे त्यांनी, आणि जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा खूप खतरनाक होणार आहे। तर मागची साईड तुम्ही पाहू शकता। तर आता आपण बघितलं श्रीकृष्ण बँडची गाडीचे डिझाईन पूर्ण तुम्ही बघितले। तर आता बघूया मित्रांनो स्वामी कृष्ण बँड घोडगाव। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता स्वामी कृष्ण बँड। तर ही गाडीची डिझाईन मला पहिले बघण्यानंतर समजत नव्हती, पण आता हळूहळू लक्षात येत आहे, आणि तुम्ही पाहू शकता एक नंबर डिझाईन, म्हणजे आजपर्यंत कुठे मी अशी बघितली नव्हती। तर मित्रांनो, बँडचे ओनर किशोर आप्पा पाटील यांच्यासोबत आपलं बोलणं झालं, तर त्यांनी मला माहिती दिली की हे गाडी म्हणजे 3 टप्प्यामध्ये हायड्रोलिक होणार आहे। जेव्हा हे गाडीचं काम पूर्ण कंप्लीट होईल तेव्हा खतरनाक लुक या गाडीला दिसणार आहे। तर मी तुम्हाला सांगून देतो, हे वरती दिसत आहे एक ठिकाणी, म्हणजे इथं हायड्रोलिक होणार आहे, त्यानंतर मधल्या साईडला हायड्रोलिक आहे, आणि शेवटच्या टाइमला हायड्रोलिक आहे शेवटी। तर कसं हायड्रोलिक होणार आहे मित्रांनो, हे खूप विशेष गोष्ट आहे बघायला। तर आपण तुम्हाला तसंच पूर्ण अपडेट आपल्याला भेटत राहील आपल्या चॅनलच्या माध्यमातून। तर मित्रांनो, ही गाडीमध्ये 30 ते 40 CRP ची शक्यता सांगत आहेत, आणि त्यानंतर 32 बेस तर ही गाडीमध्ये आहे। तर तुम्हाला आता गाडीच्या आतमध्ये कसे डिझाईन वगैरे आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो। चालेल का व्हिडिओ? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मध्ये 3 टप्प्यामध्ये हायड्रोलिक। तर पुढचा टप्पा हा तुम्हाला हा पाहू शकता तुम्ही, हा पुढचा टप्पा आहे, त्या ठिकाणी हायड्रोलिकचं सिस्टम आहे, आणि त्या ठिकाणी हा मधला टप्पा आहे, आणि आजूबाजू बेस आहेत 2, तसेच मागच्या टप्प्यामध्ये पण बेस आहेत, आणि हा शेवटचा टप्पा।